खडकवासला धरण साखळी क्षेत्रात आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाची संततधार अजून देखील सुरू असलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे खडकवासला धरणातील चारही धरणं जे आहेत साखळी क्षेत्रातील ते 90% पेक्षा अधिक भरलेत आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून पुन्हा वाढवण्यात आला आहे। आज सकाळी 9 वाजता 27,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो 29,000 क्युसेकनी हा विसर्ग सुरू झालेला पाहायला मिळते। हे दृश्य आपण खडकवासला धरणातील पाहतोय। खडकवासला धरणातील जवळपास सगळी दरवाजे जी आहेत धरणाची ती उघडण्यात आलेली आहेत आणि गरज पडल्यानंतर हा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येईल असा इशारा देखील पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे। जी नदीकाठची गावं आहेत किंवा नदीकाठच्या वस्त्या आहेत तिथं महापालिका अधिकारी असतील, अग्निशमन अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील त्यांच्याकडून वारंवार विशाली सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। किती पाणी सोडलं जाणार आहे, किती धरणाचा विसर्ग पाण्यातून होणार आहे, किती विसर्गाचं पाणी सोडलं जाणार आहे, सगळं वारंवार जे आहे ते सांगितलं जातं। एकूणच काय तर सतर्कतेचा इशारा महापालिकेकडून पुण्यातील जे नदीकाठची वस्ती आहे त्या सर्व वस्तींना खरं तर देण्यात येतोय। आत्ता 29,000 क्युसेकनं जो आहे तो पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि आज दिवसभर पुणे शहरासह जिल्ह्याला वृषाली पावसाचा जो आहे रेड अलर्ट आहे आणि ही दृश्य आपण धरणाची पाहतोय आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।